इथे आपण ना मिसळची तयारी करत आहोत आणि आज मी जेवणासाठी ना मिसळ करणार आहे संध्याकाळची. तर मी काही साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते. मी टमाटर घेतला आहे एक अख्खा कांदा घेतला आहे कापून आणि लसूण आणि अद्रक आहे याच्यात थोडंसं. हे घरची मटकी आहे, मी मोड आणून ठेवलेली भिजत, त्याला छानसे मोड आलेत. आणि हे वाटाणे आहेत ते पण मी सकाळी भिजत ठेवलेले. हा सुका खोबरं आहे थोडंसं, हे वाटण्यासाठी आहे, हे वाटण काढणार आहे मी, त्यासाठी मी घेतलं. हे सगळं साहित्य आहे मिसळचं. आता पुढचं रेसिपी आपण चालू करूया. इथे आपण कुकर घेतलेला आहे आणि मी त्यात आता वाटाणे टाकणार आहे भिजवलेले आहेत, आणि जी मटकी पण भिजवलेली आहे ना ती पण टाकणार आहे सगळे. आणि त्यात 1.5 कप पाणी टाकणार, म्हणजे ग्लासभर पाणी टाकणार आहे त्यात, आणि 2 ते 3 शिट्या लावून घेणार आहे मी, शिजून घेणार आहे. 1.5 कप पाणी टाकलेलं आहे आणि चवीपुरती असं मीठ टाकणार आहे मी त्यात 1 चमचा, आणि 1 चमचा हळद टाकणार आहे. आणि मी 2-3 शिट्या देऊन शिजून घेणार आहे ते. इथे मी झाकण लावून घेणार आहे आणि आता त्याला 2-3 शिट्या लावून घेणार आहे, शिजून घेणार आहे. इथे कढई घेतलेली आहे आपण, आणि मगाशी जो खोबरा घेतलेला ना आपण, सुका खोबरं, ते आता मी त्यात टाकून थोडंसं लालसर करणार आहे. इथे आता आपलं खोबरं भाजून झालेलं आहे, थोडंसं लालसर झालेलं आहे, आणि एका साईडला मी भाजी शिजत ठेवलेली आहे. इथे झालं आहे आता आपलं खोबरं भाजून. आता गॅस बंद करूया. इथे आता खोबरं भाजलेलं आहे ना, ते मिक्सरच्या भांड्यात टाकूया आता आपण. थोडंसं लालसरच करा खोबरं भाजून, आणि त्याच कढईत आपण कांदा टाकूया, कांदा भाजून घेऊया. इथे आता कांदा भाजून घेऊया. मी एक अख्खा कांदा घेतलेला आहे आणि तो पण थोडासा लालसरच भाजून घ्यायचं. हे आपण ना मिसळचं वाटण काढत आहोत. गोल्डन कलर येईपर्यंत भाजायचं आहे छानसं. इथे कांदा चांगला लाल झालेला आहे, आणि त्यात आपण ना अद्रक आणि लसूण टाकूया, ते पण थोडीशी शिजून घेऊया, असं लालसर करून घेऊ, लालसर. इथेच तर लालसर झालेला आहे कांदा पण आणि अद्रक आणि लसूण. त्यातच आपण एक टॅमॅटो टाकणार आहोत, जो आपण एक अख्खा टॅमॅटो घेतला आहे त्यातच टाकणार आहोत. पण जरा थोडासा तो पण असं एकदम शिजला ना की मग आपण त्याचं वाटण करणार आहोत. इथे आता टॅमॅटो पण चांगलं बारीक झालेलं आहे आणि कांदा पण पूर्ण लाल झालेला आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूया हे मिश्रण. आता कांदा वगैरे ते आहे ना पूर्ण केलेलं मसाल्याचं मिक्सरच्या भांड्यात सगळं करूया, आणि थोडं थंड झालं ना की मग मिक्सरला बारीक करून घ्या वाटणे. छान होते, तुम्ही पण करून बघा एकदा, अशी खूप सुंदर लागते. मी तर अशीच करते मिसळ. आता हे थंड झाल्यानंतर मी मिक्सरला बारीक करेल. वाटण थंड होईपर्यंत अंडा आणि कोथिंबीर कापून घेऊया वरून टाकायला, मिसळमध्ये वर टाकतात ना त्यासाठी.
बारीक बारीक कापून घेऊया. धुवून घेतलेत मी कोथिंबीर आणि कांदा आणि एक लिंबू घेतला आहे. एकदम सिंपल पद्धतीची आहे मिसळ. घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. अगदी फरसाण वरून कांदा आणि कोथिंबीर खूप छान लागते. आणि वरून असं मस्तपैकी लिंबू पिळायचं. एकदम हॉटेलसारखी जशी भेटते ना मार्केटला तशीच मिसळ लागते. बाहेर माझी मुलगी खेळते, तिचा आवाज येत असेल तुम्हाला. इथे माझं चिरून झालेलं आहे. इथे डिशमध्ये सगळं काढून ठेवलेलं आहे. ते थंड होईपर्यंत मी बाकीची तयारी करून घेतलेली आहे. आता वाटण थंड झालेलं आहे. मी फॅनवर ठेवलेलं फॅनच्या खाली, तर थंड झालं वाटण. आता वाटून घेऊया आपण. आणि मी त्यातनं थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आता आपण तेल घालूया. तेल असं खूप घाला म्हणजे वरती अशी तरी आली पाहिजे. 2 मोठे चमचे तरी तेल घातलं पाहिजे तुम्ही. ते तेल गरम झालं होते. आता ते तेल गरम झाले चांगलं. आता आपण मसाला टाकूया त्यात. चांगली शिजलेली आहे. तेल सुटले. आता आपण त्यातनं सगळे मसाले टाकूया. 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर टाकूया आणि तिखट 2 चमचे. थोडी तिखट असली की छान लागते. थोडीशी हळद टाकूया कारण की भाजीत हळद टाकलेली आपण. आणि थोडासा तिखा लाल टाकूया कलर येण्यासाठी. मिक्स करून घ्या छानसं. थोडी शिजवून देणार आहे अजून मी. इथेच पूर्ण शिजले ग्रेव्ही. बघा कलर कसा आला आहे ग्रेव्हीला. पूर्ण लाल लाल दिसते अशी. आता आपण त्यातनं भाजी टाकूया जी आपण शिजवून घेतलेली आहे ना ती. मिक्स करून घेऊया चांगली. आणि त्यातलं आपण पाणी टाकूया ग्रेव्हीसाठी. पातळ करूया एकदम कारण की पावासोबत खाणार आहे तर खूप असं ग्रेव्ही लागणार आहे त्यासाठी. अजून थोडंसं पाणी टाकेल. कलर बघा कसा आला आहे. तुम्ही पण एकदा ट्राय करा घरी मिसळ बनवायला. जास्त हे ठेवणार असं पातळच ठेवणार आहे. मिसळ ही पातळच असते. आणि आता चांगली तिला उकळी आणून देणार आहे. इथे आता चवीपुरती मीठ टाकणार आहे मी. तुमच्या अंदाजाने टाका तुम्हाला किती लागतं ते. मी ते 2 स्पून टाकलेले आहेत मीठ. आणि आता चांगली उकळी येऊन देणार आहे चांगली. बघा तुम्ही कशी तरी आले छान. पूर्ण असं लाल लाल दिसते. जशी हॉटेलमध्ये दिसते ना तशीच दिसते. तुम्ही एकदा घरी ट्राय करा परत. एकदम साधी आणि सिंपल आहे रेसिपी. आणि मला घरात कधी खायची असेल ना तर मी पटकन हीच रेसिपी करून घेतो. आणि पटकन होते. असं वेळ पण नाही लागत तयारी करायला. इथे चांगली उकळी आलेली आहे. अजून थोडी उकळी आणून देणार आहे
कारण की जितकी शिजवाल ना भाजी तितकी चांगली लागते तुम्हाला खायला पण आणि इतकी चव छान लागते. आता उकळी आली मस्तपैकी, साईडून तरी पण आली बघा. अजून थोडा वेळ मी उकळवणार आहे चांगली. साईडून तरी बघा कशी दिसते मस्तपैकी. तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर तुम्ही पण एकदा घरी ट्राय करा. मी खूप शिजवून घेतले, म्हणजे खूप उकळी येऊन दिली, चांगली दणकून उकळी येऊन द्यायची अशी. आणि तरी बघा कशी आले, सेम हॉटेलसारखीच लागणार आहे. आणि आता शिजले, आता झाली आपली रेसिपी पूर्ण. इथे आता माझी झाली आहे रेडी. आता आपण डिश तयार करायला घेऊया एक छानशी. दोन पाव घेतलेत, त्यात थोडंसं आपण फरसाण टाकूया. फरसाण टाकल्यावर छान लागते. तुम्हाला जसं एवढं आवडेल तसं फरसाण टाका. मला फरसाण टाकल्यानंतरच आवडतं. वरून थोडंसं कांदा टाकूया, थोडीशी कोथिंबीर, आणि थोडीशी वरून तरी टाकूया, छान लागेल. कशी झाली ती सांगा तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा आणि तुम्ही पण एकदा रेसिपी करून बघा घरी आणि कशी दिसते ते पण सांगा मिसळ. चलो तर बाय. लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओला. आणि तुम्हाला आवडले असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.